तर आणखीन एक या संदर्भात महत्त्वाची बातमी। कॅप्टन खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव पोलिसांच्या हाती का लागत नाहीये हा मुद्दा उपस्थित होतोय। शिर्डी पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्नचिन्ह आहे। एका महिलेच्या तक्रारीनुसार नीरज जाधव विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात 2026 फेब्रुवारीतच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तरी देखील नीरज जाधव का सापडत नाहीये यावर आता शंका उपस्थित होतीये। नीरज जाधवने पीडित महिलेला कॅप्टन खरातच्या ऑफिसमध्ये बोलावला, आक्षेपार्ह व्हिडिओचे स्क्रीनशॉट पाठवत धमकावला असा आरोप आहे। त्या महिलेने तक्रार दिली तरी देखील या तक्रारी संदर्भात गांभीर्य का दाखवलं नाही। 1 महिना उलटला तरी नीरज जाधवचा शोध का लागत नाहीये हा मुद्दा उपस्थित आहे। तर पुढची देखील या संदर्भात बातमी आहे। चाकणकर यांचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय। कॅप्टन खरात यांच्या सोबतचा व्हिडिओ आहे। सुरुवातीला पहिला फोटो समोर आलेला, ज्यावेळी रुपाली चाकणकर या कॅप्टन खरातच्या डोक्यावर छत्री धरताना दिसतायत। दुसऱ्या व्हिडिओमध्ये चाकणकर कॅप्टन खरात सोबत एका पूजेत सहभागी झाले असल्याचा हा व्हिडिओ आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।